बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजे जगताप लिखित कादंबरी आडुसा, प्रकरण 23. धनाजी उठला. थारोळ्यातल्या पाण्यानं हातपाय खळबाळले. त्याला उठलेलं पाहून बैलांनीही उठून शेपट्या झाडल्या. मान हलवून धनाजीकडे पाहू लागले. धनाजीनं कासरा सोडला. बैलांना घेऊन वावराकडे गेला. सुमी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. एक काडी उचलून उगाच मातीत उभ्या आडव्या रेघा मारित होती. खाऊन टाकल्या पपईच्या सालीवर मुंग्या गोळा झाल्या होत्या. आपला वाटा उचलून जात होत्या. सुमी तिचा वाटा मिळेल की नाही याचा विचार करीत आभाळाकडे पाहत होती. बारीक बारीक ढगांच्या असंख्य तुकडे आभाळभर अस्ताव्यस्त विखुरलेले दिसत होते, तिच्या छिन्न विछिन्न भावनांसारखे. धनाजीचा वखर वावरात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात होता येत होता. बसून बसून कंटाळलेली सुमी उठली. तोंडावर पाणी भरून पदराला पुसलं. धाववर एरझारा घालू लागली. बांधावरल्या बाबळीकडून पावसाचा आवाज आला. त्याचा पेरते व्हा पेरते व्हा चा घोषा चालूच होता. सुमीनं पेरतं होऊन धनाजीच्या मनात प्रीतीची पेरणी करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नव्हतं. आणि तरीही पावसा सांगत होता, पेरते व्हा पेरते व्हा. ती प्रीती होती की भानामतीचा खेळ मांडणारी वासना होती, हे याचं उत्तर नियतीखेरीज कुणालाच माहीत नव्हतं. नियती काहीतरी घडवीत होती, घडवू पाहत होती. बुडक्याला विसावल्या झाडांच्या सावल्याने पाय पसरले. दिसाला मावळतीचे कासरे लागले. वावरात शेवटची पाळी घालून धनाजीनं बैलांना सपराकडे आणलं. वखर सोडून सपरात ठेवला. बैलांना पाणी पाजून चारा टाकला. विळा घेऊन गेला. सपासप घासाचे 2 वाफे कापले. कवळी कवळीनं आणून गाडीत टाकला. भाजीसाठी 8-10 दोडके घेतले. धोत्राच्या सोग्याचा वटा केला. मिरच्या तोडून वट्यात भरल्या. तिथूनच सराईला हाक मारली, ऐ सराई, चल वा, येते का घरी? तो निघाला काय? सराईनं आंब्याच्या झाडाखालूनच विचारलं. हा, दिस मावळा आलाय, निघाय पाहिजेत. याचा असेल तर ये लवकर. आली आली, थांब. दोडके आणि मिरच्या घेऊन तो सपरात आला. भाकरीच्या फडक्यात दोडके बांधले. मिरच्या जेवणाच्या डब्यात भरल्या. आणून गाडीत ठेवला. सुमी थारोळ्याच्या कठड्यावर बसली होती. निघायचं का? त्यानं तिला विचारलं. निघायलाच पाहिजे. म्या नको म्हटलं तर थांबणार आहे का? डोळे फिरवत तिनं त्याला विचारलं. थांबून करायचं काय? करायचं म्हणलं तर बरंच काही करता येतंय, पर मनात असलं तर करता येतंय. ते पाखरू नाही का, सारखं पेरते व्हा सांगते. आता हे तुम्हाला कवा समजन ते देवाला ठावं. तिच्या बोलण्याचा रोख त्याने ओळखला होता. पण या नादान पोरी पुढे डोकं आपटून काही उपयोग होणार नाही, म्हणून तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, अगं पण मग सकाळपासून राबतोय ते कशापायी? पावसा पेरते व्हा म्हणतोय हे खरं, पण ते आपल्या वावरात, लोकांच्या वावरात पेराया नाही सांगत ती हो. आणि त्या म्हातारला येते का म्हणून काहून विचारलं? सकाळी तर नव्हते आपल्या संग. सुमीनं गाल फुगून विचारलं. अगं म्हातार माणूस आहे, ती जाताना आमच्या संगच येते. अंधारात इकडे तिकडे पाय पडला, दगड धोंड्याला ठेचकाळी म्हणजे केवढ्याला पडायचं मग? तिच्या मनातला राग, मनातली नाराजी अशी नाही तर तशी धनाजीला दिसून आली होती.
4 दिवसाच्या पाहुणीचं मन दुखवायला नको म्हणून सगळं समजत असूनही तो कानाडोळा करीत होता. तरी बरं, सुपारी फुटली म्हणून थोडा का होईना विचार करतीया. नाहीतर या बाईनं कसंही करून मला भरीस घातलं असतं. एखाद्या बारीला पाऊल वाकडं पडलं असतं आणि जे घडायला नको ते घडलं असतं. उद्याच्याला हिला नाही आणायचं सांग तिला. आपण आपलं सावध असलेलं बरं. मनातल्या मनात त्याचा स्वतःशी संवाद चालू होता. मावळ तिला लाल गोळा सोनेरी गुलालाची उधळण करीत निघाला होता. रानातली पाखरं आभाळात भिरभिरताना दिसू लागली. धनाजीनं सुमीला हात देऊन गाडीत घेतलं. काठी टेकीत टेकीत आलेल्या सराईलाही घेतलं. गाडीची चाकं खडखडली. एका तालासुरात वाट मागं सारू लागली. किलकिल्या डोळ्याने भोवताल डरकीत सराई बसली होती. शेजारी सुमी होती. एक सळसळणारी नागिन तर दुसरी खाटी गाय. शांत डोहातलं पाणी ढवळीत धनाजीनं विचारलं, म्हातारे, आंबा घरच्या घरीच उतरायचा हाय का कोणाला दिलाय? कोणाला काहून द्यायचा? घरात लेकरं बाळा आहेत. वर्षाकाठी एक डाव खायला मिळतंय, खातील. आपण दुसऱ्याला ऐकायचं आणि आपल्याला खायचं असलं म्हणजे मग बाजारात नाही विकत आणायचं. असलं शहाणपण कोणी शिकविलंय? हा, ते बी हाय म्हणा. पर मग उतरून घ्यायचा. पाण्या पावसाचा काय नेम नाही. अरे उद्या परवा उतरीन म्हणलं, पर शोभाचा सांगावा आलाय. सांगावा? ते काय म्हणून? बैलांच्या कासऱ्याला हिसडा देत धनाजीनं विचारलं. जीवाला ग्वाड वाटाना म्हण तिच्या. दिन्याला म्हणलं एक डाव डोळ्यानं पाहून येऊया. कमी जास्त असलं तर मागं मोरं घालून आणू. सराईचा जीव लेकीसाठी कळवळला. कवा जाते मग? उद्या जाऊन येते. 1-2 दिवस मुक्काम करायला लागला तर तू आंब्याक ध्यान धरशील ना? आता हे काय सांगायला पाहिजे काही? जावा, भिनगोरी जावा. सुमी दोघांचं बोलणं ऐकत होती. तिनं काही बोलावं असं काही घडत नव्हतं. तसाही तिला सराईचा राग आला होता. ती आली नसती तर धनाजी शेजारी बसून बोलता आलं असतं. अंधारल्या वाटेनं जाता जाता धनाजीवर मोहिनी घालता आली असती. खळखळता ओढा आणि मोकळं माळरान मागं पडलं. दिवे लागणीच्या वेळा धनाजीची गाडी वेशीत आली. सराई उतरून काठी टेकीत तशीच पुढे गेली. धनाजीची गाडी अंगणात थांबली. बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकून पारू लगबगीने बाहेर आली. गाडीतलं सामान उतरून घेऊ लागली. सुमी उतरून लंगडत लंगडत घरात गेली. मावळणीच्या शेजारी बसली. तिला लंगडत आलेली पाहून गोदाई काळजीत पडली. तिच्या डोक्यावर मायेचा हात फिरवीत ती म्हणाली, काहून लंगडती व माय? पाय मुरगाळा. तिचं रडवेलं उत्तर, अगं मग रडाय काय झालं? बस बस, म्या पायावून पाटा फिरवतीय. गोदाई उठून स्वयंपाकघरात गेली. पाटा घेऊन आली. एक उपारणं आणलं. पाय लांब कर. आत्ते, अव नको. साबरीचा चिक लावलाय, बरं वाटलं रात्रीतून. सुमीचा कांगावा तिच्या अंगाशी आला होता. न दुखणाऱ्या पायावरून पाटा फिरवायचा आणि मग खरंच दुखू लागला तर झाली का पंचायत? म्हणून विचार करू लागली, कसंही करून हे टाळायला पाहिजे. आत्ते, आत्ता नको, मला सोसायचं नाही. रात्रीतून बरं वाटल. नाही वाटलं तर मग सकाळी काय करायचं ते कर. पाय बाई, नाही तर उगा पाय मोडून घरात बसायला लागन. उद्याच्याला मळ्यात नको जाऊस. गोदाईचं बोलणं ऐकून सुमीला नसत्या भानगडीतून सुटल्यासारखं वाटलं. गोठ्यात जनावरं बांधून धनाजी आणि पारूही आली. धनाजी न्हाणीघरात जाऊन हातपाय धुवून आला. पारूनं विचारलं, आव ऐकलं का?
चहा घेणार आहे का जेवायला बसणार आहेत? चहा आण जरा. अंग फार आंबून गेलंय. अरे मग 4-2 तांबे ऊन ऊन पाणी घ्या अंगावर. आणि हिचा पाय कशानं मुरगाळला? गोदाईनं सुमीकडे नजर टाकीत धनाजीला विचारलं. भूतानं झपाटलं होतं तिला. धनाजी उत्तरला. भूतानं झपाटलं? म्हणजे झालं तरी काय म्हणायचं? तिलाच विचार म्हणून धनाजीनं अंग टाकलं. काय ग सुमे, काय म्हणतोय धनु? काय नाही वात्या, वड्यात पाणी होतं जरा म्हणून पाय वल्ल करायला खाली उतारली. तसंच जराशी वरल्या अंगाला गेलते. हे गाडी घेऊन पल्याड गेलते. गाडी पाहता पाहता पायाखाली दगड आला आणि मुरगळला पाय. अगे चालताना नीट खाली पाहून चालायचं, नाही तर उगा वाकडा तिकडा पाय पडला म्हणजे जीवाला ताप होतोय असा. सुपारी फुटली ना तुझी. हाय, म्या बी तिला तेच सांगतोय. उगा कमी जास्त झालं म्हणजे लग्नात अडचण नको. धनाजी सुमीकडे तिरकस पाहत म्हणाला. सुमीने धनाजीचं बोलणं बरोबर ओळखलं. पारू चहा घेऊन आली. 3 कप ठेवून जाऊ लागली. अगं मला नको. गोदाईनं पारूला 1 कप घेऊन जाण्यास सांगितलं. प्यावं, तिला काय होतंय? पारू आग्रह करून पुढे गेली. दुधाची चरबी आणि कंदील घेऊन धारा काढण्यासाठी गोठ्यात गेली. तिची चाहूल लागताच बसलेली गाय उठून उभी राहिली. भुकेल्या वासरानं दावं ओढलं. चरबीतलं पाणी हातावर घेऊन गायीची कास धुतली. दोन्ही पायाच्या गुडघ्यात चरबी दाबून धारा काढू लागली. वासराची ओढाताण बघताना तिच्या जीवाची घालमेल झाली. चरबी बाजूला ठेवून ती उठली. वासराचं दावं सोडताच ते गायीच्या पोटाखाली गेलं. सडाला तोंड लावून ढुसण्या देऊ लागलं. जेवणाची ताटे वाढून पारूनं सगळ्यांना बसण्यास सांगितलं. सुमीची आवड लक्षात घेऊन तिनं जेवण बनवलं होतं. झणझणीत पाटवड्या रस्सा, भरलेली भेंडी, गोड शिरा आणि तांदळाची मऊसूत भाकरी. ताज्या कैऱ्यांचं हळद मीठ लावून केलेलं लोणचं. जेवणाचं ताट बघून सुमी उडालीच. वहिनी, तुला ग कोणी सांगितलं हे समद मला आवडते ते? पारू गालातल्या गालात हसली. पाण्याचे ग्लास भरता भरता म्हणाली. अव सांगाया कशाला पाहिजेल? आपल्या माणसाचं मन वळखता आलं म्हणजे झालं. पोटभर जेवा आणि कसं झालंय ते बी सांगा. अगं कसं झालंय काय सांगू? वासच असा सुटलाय, वाटतंय नुसतं वासानच पोट भरतंय का काय? पारूच्या हाताला चव होती. तिचं कौतुक करता करता सुमीनं उभा आडवा हात मारला. आपल्या लाडक्या भाचीला गोदाईनं मायेच्या आग्रहानं 2 घास जास्तच खाऊ घातले. पिकलेली पिवळी तांबूस झाक असलेली पपई कापून पारू घेऊन आली. सर्वांनी एक एक खाप उचलून घेतले. पारू खात नाही हे पाहून धनाजीनं विचारलं. अगं तो काहून नाही खात? तुला तर पपई लय आवडती. होय, पर आत्ता नको. नको? अगं आपल्या वावरातली झाडावरच अंगची पिकलेली हाय, निस्ती साखर. तरी बी नको, नको मला. पारूनं ठाम नकार दिला. पारूची आवराआवर चालली होती. धनाजी पारूनं पपई का खाल्ली नसावी याचा विचार करीत भिंतीला पाठ लावून बसला होता. पानाचा विडा सगळीच सुमी ओट्यावर बसली होती. कर कर छिन छिन एक आवाज सुमीच्या कानी पडला. ओटा चढून कोणीतरी वर आलं. काय पाहुण्या बाय, जेवण झालं काय? म्हणून मुरल्या शेजारी टेकला. वय आत्ताच झालं. तुमचं झालं का नाही?
सुमीनं विचारलं. आमचं बी झालंय. आणि बरं का पाहुण्या बाई, आपलं कसं आहे, आधी पोटोबा मग इटोबा. जेवण झाल्यावर मग थोडा पाय मोकळा कराय गावातून एक चक्कर मारायचा. बाकी आमच्या वड्याचं पाणी आवडलं का नाही? आवडायचं काय, पाण्यासारखं पाणी. वड्याचं काय आणि बारवाचं काय. सुमी काहीशी नाराजीनच म्हणाली. सुमे, कोण आहे ग? गोदाईनं बाहेर येत विचारलं. आत्ते, हे मुरलं आहे व काकू, जेवली का? होय. हे काय आत्ताच हातावर पाणी घेतलंय, काय म्हणतोस? गोदाईनं खाली बसत विचारलं. काय नाही, पाहुण्याबाईची दुपारी गाठ पडली होती. म्हणलं या आमच्याकडे जेवायला, झकास बेत करू. म्हणा तर गोडाचा, नाही तर आणू काहीतरी वशाट. तुमच्या घरी तर भाजी भाकरी, झालं तर पोळ्याचं होईल. ने बाबा ने, उद्या परवा कधी बी ने. गोदाईनं हसत मुखानं परवानगी दिली. आत्ता कसं बोलली काकू? मुरल्या हराकला. पुढे बोलला. आपण काय इथंच आहे, खाल्लं काय आणि उपाशी राहिलं काय. पाहुणं माणूस काय रोज रोज येतंय. आपल्या संगतीला बसून 2 घास खाऊ घातलं म्हणजे बरं वाटतंय. काकू, निघू का आता? करतो काहीतरी आणि मग नेतो पाहुणीला. हं काय? होय रे बाबा, होय कर. पाहुणीचा आशीर्वाद मिळेल तुला, म्हणजे 2चे 4 हात बी होतील. निस्ता कोरडा आशीर्वाद काय कामाचा? पटलं तर तिच्या संग 2चे 4 हात करू. म्हणत मुरल्या फिदी फिदी हसला. ओटा उतरून खाली गेला. माळावरलं फूल गुलाबी मनात भरलं या, भिरभिरणार एड वार उराशी धरलं या. गाणं गुणगुणत चालू लागला. त्याचं ते फिदी फिदी हसणं, वाहनांचा कर्र कर्र आवाज आणि दूर जाणारी काठीच्या घुंगरांची छुन छुन तेवढी सुमीच्या मनावर अरेंगाळत राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.